परवा PDCC बँकेत काय झालं त्या बँकेत मला PDCC बँकेचा सार्थ अभिमान आहे। 100 वर्ष एका विचाराने चाललेली ती बँक आहे। ती बँक 11 वाजता रात्री उभी राहते। कुठली बँक हो? आपण जरा 5 मिनिटं उशिरा गेलो तो बँकवाला शटर डाऊन करतो, ऐकायला जाओ म्हणतात की नाही? आपल्यासाठी उघडतात का बँक? किती हातापाया पडा रडा, अरे नको आज शेवटचा दिवस आहे, बँक उघडते का तुमच्यासाठी? मग रात्री 11 वाजता बारामतीची PDCC बँक उघडीच कशी होती याचं उत्तर पाहिजे आणि मला याची इन्क्वायरी पाहिजे। कारण का मला ती बँक माझी नाही हो, ही शेतकऱ्यांची बँक आहे, ही कुणाची मक्तेदारी नाही आहे ती बँक। आणि ती बँक ही कुणाच्या विचाराने चालत नाही, RBI च्या माध्यमातून बँक चालते। आणि सगळ्यांनी विचार केला पाहिजे। मी जर असते ना बँकेचे शेअर होल्डर तर मी पत्र लिहिलं असतं चेअरमनला की मला याचं उत्तर पाहिजे। नाबार्ड बँक कुणाच्या मनमर्जीने चालत नाही महिलांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते। नोट बघता ना त्याच्यात सही असते ना, त्याच्यावर काय लिहिलेलं असतं की ही नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तुम्हाला दिलेली आहे। आता नाही तर उद्या यांनी छापायचं मशीन लावलं तर ते पैसे होतात का? नाही होते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानीच होतात। मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियम कायदे लावलेत जे नाबार्डच्या माध्यमातून, नाबार्ड नावाची संस्था आहे केंद्र सरकारची, ह्या सगळ्या ज्या बँका आहेत या नाबार्डला उत्तरदायी आहेत। आणि नियम तुम्हाला सांगते, नियम असा सांगतो की कुठली बँक किती वाजता उघडायची आणि किती वाजता बंद करायची हे सांगावं लागतं सरकारला। आणि जर तुम्ही त्या काळात बँक जास्त वेळ उघडली किंवा उघडी ठेवली किंवा बँकेचा कोणीही माणूस जो बँकेत कामाला नाही तो तिथे आला तर तुम्हाला सांगावं लागतं तो तिथे काय आहे। मला प्रश्न PDCC बँकेला विचारायचा आहे, शाखा उघडी का होती? त्या शाखेमध्ये कोण कोण होतं? आणि त्या शाखेमधलं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग बँक संपल्यानंतर हे नाबार्ड, फायनान्स मिनिस्ट्री, RBI आणि पोलीस यांना मिळालंच पाहिजे, कारण का कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे।